Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. आपल्याबरोबर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आहेत. ताई, तुम्ही काल मंत्रिपदाची शपथ घेतली. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या पंतप्रधान पदाचा कार्यभार जो आहे तो स्वीकारलेला आहे आणि पहिली सही त्यांनी पीएम किसान निधीच्या योजनेवरती केलेली आहे की जो हप्ता शेतकऱ्यांना मिळणार. ही खूप चांगली गोष्ट आहे की सुरुवातच शेतकऱ्यांपासून होते आणि आपण बघितलं असेल की आपला देश हा कृषी प्रधान देश राहिलेला आहे आणि आदरणीय मोदी साहेबांनी मागच्या काळामध्ये सुद्धा पीएम किसान योजना ही लागू करून संपूर्ण देशभरातल्या शेतकऱ्यांना त्यांच्या याच्यामध्ये हातभार लावलेला आहे. आपण असं म्हणू नाही शकत की याच्याने खूप काही बदलून जाणार आहे, पण आज शेतकऱ्यांना योग्य वेळी शासनाच्या माध्यमातून मदत मिळणं हेही तेवढंच गरजेचं आहे. जवळपास आज महाराष्ट्राचं जर चित्र बघितलं तर राज्य सरकार 6,000 रुपये देते आहे, केंद्र सरकार आधीपासून 6,000 रुपये देते आहे, तर जवळपास 12,000 रुपये आज शेतकऱ्यांना मिळत आहे. तर मला असं वाटतं खूप चांगली तरतूद केंद्र सरकारच्या माध्यमातून ही झालेली आहे. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बात वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार. तुम्ही काल मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. कोणत्या खात्यामध्ये काम करायला तुम्हाला आवडेल की जे करून लोकांच्या निगडीत असावं, अशी काय अपेक्षा आहे की हे जर खातं मिळालं तर मग अधिकचं काम करता येईल? बघा, मला तशी काही अपेक्षा नाही. मी आधीच सांगितलेले आहे की मी भारतीय जनता पार्टीची एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि आधीपासनं पक्षाच्या माध्यमातून खूप चांगल्या संधी मला मिळत गेल्या आणि त्या संधीच्या माध्यमातून मला जास्तीत जास्त काय चांगलं काम करता येईल याच्यासाठी नेहमी मी प्रयत्न केलेला आहे. आताही असं मी काही डोक्यात घेऊन नाही चालत की मला हे स्पेसिफिक डिपार्टमेंट मिळालं पाहिजे. शेवटी काम करणाऱ्या माणसाला संधी मिळणं गरजेचं असतं आणि मला वाटतं ती पक्षाने मला संधी दिलेली आहे. आता विधानसभेच्या महाराष्ट्रातल्या निवडणुका तोंडावरती आहेत. रक्षा खडसे यांच्या मंत्रिपदाचा फायदा जो आहे तो तुमच्या भागामध्ये कशा पद्धतीने होईल? कारण आता विधानसभेमध्ये जास्तीत जास्त जागा मिळवणं महायुतीचं खरं तर आता आव्हान असणार आहे, कारण लोकसभेला बऱ्याच जागांचा फटका बसला. कसे प्रयत्न करा? बघा, आमचं महाराष्ट्राचं नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी करताय आणि मला पूर्णपणे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे की येणाऱ्या आगामी विधानसभेच्या इलेक्शनला नक्कीच आमचं परफॉर्मन्स भारतीय जनता पार्टी म्हणून चांगलं राहील. आम्ही मान्य करतो की यावेळेस आम्ही काही ठिकाणी कमी पडलो, पण त्याचा अर्थ असं होत नाही की येणाऱ्या विधानसभेला आम्ही काही कुठे मागे राहू. नक्कीच एक भारतीय जनता पार्टी हा एक मोठा परिवार आहे, आमचं खूप मोठं चांगलं संघटन आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं की संघटनेच्या माध्यमातून आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही पूर्ण ताकदीने सामोर जाऊ इलेक्शनला आणि सर्वसामान्य जनतेच्या माध्यमातून किंवा जे आम्ही कामं केलेलं आहे, जनता आमच्यावर परत विश्वास दाखवेल हा पूर्णपणे मला खात्री आहे आणि खूप चांगलं काम येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही नक्की करू. आज मी मंत्री झाली याचा अर्थ असं नाही होत की बाबा मीच खूप काही लगेच बदलून टाकणार आहे. शेवटी एक दिलेली जबाबदारी आहे आणि त्या दिलेल्या जबाबदारीच्या माध्यमातून आपल्याला प्रयत्न करायचा आहे. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल नाताभाऊ तुमच्या शपथविधीसाठी उपस्थित होते. काही चर्चा झाली भाजप नेत्यांसोबत? नाताभाऊ किंवा परिवाराचे काय विचारपूस झाली? नाही, बघा, नाथाभाऊ आधी पण भारतीय जनता पार्टीमध्ये खूप वरिष्ठ नेते राहिलेले आहे, त्यांच्या सगळ्या ओळखी आहेत. नक्कीच सगळे लोक केंद्रातलेही त्यांच्या संदर्भामध्ये विचारपूस करतात, तब्येतीबद्दल विचारतात. आज बघतोय की सकाळपासून महाराष्ट्राचे सगळे जे आपले पक्षाचे ज्येष्ठ आहेत ते सुद्धा त्यांना येऊन भेटतात. त्यांच्या पायाला थोडं फ्रॅक्चर झाल्यामुळे त्यांना जास्त बाहेर निघता येत नाही, पण तरी आणि त्यांना पण आनंद वाटतोय की चला जुनी मंडळी सगळी भेटते आहे. मोदींसोबत काय चर्चा झाली परिवाराची? नाही, मोदी सोबत कसं काय होणार? आता सगळं शहा यांच्यासोबत नाही, सगळ्यांनी आशीर्वाद दिलेले, चांगलं काम करायच्या शुभेच्छा दिल्या.
पहिलं आता मंत्रिपदाची खात्याची जबाबदारी मिळाल्यानंतर पहिलं काम काय असेल की जेणेकरून नेमकं कोणतं मिळतं त्याच्यावर आहे ना. काम तर करायचंच आहे. काम असं नाहीच आहे की आता आम्ही थांबणार आहे, कारण की शेवटी मोदीजींच्या सोबत काम करणं म्हणजे तुम्हाला तेवढं अपडेट राहणं पण गरजेचं आहे. शेवटचा एक राजकीय प्रश्न आहे. सध्या मोदींचं सरकार केंद्रामध्ये आलेलं आहे, मात्र विरोधी पक्षाकडून टीका होते की हे सरकार जे आहे ते जबरदस्तीचं सरकार आहे, म्हणजे या सरकारमध्ये आत्मविश्वास नाही. काल शपथविधीचा कार्यक्रम झाला मात्र आत्मविश्वास पाहायला मिळाला नाही, असं सकाळपासून आता विरोधी पक्षनेते टीका करतात. बघा, आत्मविश्वास आहेच, त्याच्यामुळेच आज आमचं सरकार झालं. विरोधक जे असतात ते टीका करण्यासाठीच असतात. आज विरोधकांनी पण हे मान्य केलं पाहिजे की तिसऱ्यांदा आदरणीय मोदीजींनी ह्या देशाचं प्रधानमंत्री म्हणून ही शपथ घेतलेली आहे. एनडीएचं सरकार स्थापित झालेलं आहे. येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये एनडीए सरकारच्या माध्यमातून खूप चांगले कामं या देशासाठी होतील. आपण पाहतोय की एनडीए सरकारच्या माध्यमातून पुढच्या 5 वर्षामध्ये जनतेची कामं होतील अशी प्रतिक्रिया रक्षा खडसेंनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन विनोद स्वामी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, नवी दिल्ली. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.